तुमच्या सर्व स्वागत आहे. आपल्या चॅनल त्याचं नाव आहे राकेश मेहते 30. तर बघा आता पाऊस चालू झालेला आहे. तर मला पण घराच्या बाहेर आवाज येतो आहे ठेप 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 ठेप. तर चला तुम्हाला दाखवतो बाहेर पाऊस कसा पडतो तो. आणि आता मुंबईला पण पाऊस चालू झालेला आहे. तर चला आपण पण पावसाचा आनंद घेऊया बाहेर जाऊन. तर आपल्याला घेऊन जायची छत्री. तर आता मी निघत आहे कामावर जायला. आणि चला बाहेरचं तर वातावरण कसं आहे पावसाचं ते तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला आता आपण जाऊया बाहेर कामाला जायला निघायला. आपण आता आपण बाहेरचं तुम्हाला दृश्य पण दाखवतो पावसाचं कसं वातावरण आहे ते. आणि तुम्हाला मी ढगाळ पण दाखवतो ढगाचं वातावरण कसं आहे ते. चला आपण जाऊया आता कामावरती. एकदम रिमझिम पाऊस पडत आणि ढगाळ बघा. ढगाचं वातावरण बघा पावसाचं पूर्ण आहे. म्हणजे आज पाऊस वाटतं दिवसभर पडणार आहे. आणि बघा रस्त्यानं पूर्ण चिखल झाली. आता रस्त्याला चिखल होणार आहे. तर पाऊस चालू म्हणजे रस्त्यावर चिखल होणार बघा. आणि वातावरण पण खूप छान आहे. वातावरण बघा पूर्ण ढगाचं वातावरण बघा छान एकदम. म्हणजे आज पाऊस पडणार चांगला पडणार. तर चला आपण पण पावसाचा आनंद घेणार आहे. तुम्ही पण घ्या पावसाचा आनंद तुमच्या इथं. आणि आपण आता आलो आहे बसस्टॉपवरती. बस नाही आली तर आपण या शेअरिंग रिक्षाने जाणार आपण. तर गर्दी पण आहे बसवर खूप गर्दी. आणि आता आपली समोरून आपली बस येत आहे. हे बघा समोरून आपली बस येत आहे म्हणून आपण शेअरिंग रिक्षा जात नाही आहे. तर आपण आता बसनी प्रवास करूया. कारण पाऊस पण आहे ना तर आपल्याला भिजार होणार बघा. रिमझिम पडतो आहे. तर आपल्याला असं पुढे बसतो तर भिजार होईल. त्याची आपली बस आलेली आहे. आपण बसनी जाऊया. बघा कामावर पोचलो. कामावर पण बघा रिमझिमच पाऊस पडत आहे. तर अशा पावसाचा काय आपल्याला उपयोग होणार आहे. पाऊस चांगला पडला पाहिजे. ह्याच्याने काय होतं माणूस बाहेर पडत नाही असं होतं. आणि बघा आपला हिरो सलमान खान. तर आता आमचा दुपारचा जेवणाचा टाईम झालेला आहे. तर आता आम्ही जेवायला बसत आहे. बघा माझा डबा आहे टमाट्याची चटणी आणि चपाती. आणि इथं बघा मित्रांनी बघा आणली मस्त कोबीची भाजी अंडा आहे बघा. आम्ही आता फक्त तिघंच जेवायला आहे. तर आमचे 2-3 ड्रायव्हर आहे ना बाहेर गेलेले आहेत. आमचे 2-3 ड्रायव्हर बाहेर गेलेले आहे. आणि बाहेर रिमझिम पाऊस चालू आहे. तर इथे फॅमिली या तुम्ही पण जेवायला. नाही मस्त आता पावसाचा जोर वाढलेला आहे. सकाळपासून रिमझिम होतं. आता बघा जरा पावसाचा जरा जोर वाढलेला आहे. आणि आपण बिल्डिंगमध्ये थांबलो. आपण आज कुठे गेलो नाही आहे. आपण आज बिल्डिंगच्या आतमध्येच आहे. म्हणजे आता जरा मस्त की थंडावा लागणार आहे. पण जेवढं गरम होत होतं ना तेवढं तर गरम होणार नाही. आता मस्त थंडावा लागणार आहे. आणि आता ऊन तर नाही म्हणजे गरमी होणार नाही. तर आजपासून मला वाटतं पावसाचा हजेरी लावणार होता दररोज मुंबईमध्ये. तर मी भिजू शकत नाही. आता मी कामावर आहे म्हणून मी भिजू शकत नाही. आता मस्त भिजलो असतो. पण असाच पाऊस रविवारी पडला ना रविवारी नक्की आपण त्या पावसामध्ये भिजून तुम्हाला आपला ब्लॉग बनवणार. पाऊस थांबला आहे पूर्ण. पण पावसाचं वातावरण तर आहे. तर पाऊस थांबला आहे म्हणून आमचा सलमान खान आहे ना हा जाऊन आमच्याकडे चाय घेऊन आला आहे. तर बघा आता आम्ही चाय पीत आहे सर्वजण. बघा चाय. तर यूट्यूब फॅमिली तुम्ही पण या चाय पियाला. पावसामध्ये चाय प्यायला आणि वडापाव खायला खूप मजा येते. मी तर फक्त चायच पित आहे. खूप बरं वाटला. या तुम्ही पण यूट्यूब फॅमिली चाय प्यायला. पावसाने मस्त जोर पकडला आहे. जोरात पाऊस चालू आहे. आणि बघा आमचे मित्र बघा मस्त टाईमपास करत आहे. मस्त टाईमपास करत आहे. आणि बिल्डिंगची लाईट बघा मस्त लाईटिंग आहे बघा. किती सुंदर अशी लाईटिंग आहे ना. बाल्कनीला लाईटिंग बघा काय केली एकदम मस्त. बघा आता प्रत्येकजण आता छत्री घेऊन जातात. तर आता पाऊस कधी पण पडेल ना आता लोकांकडे छत्री ठेवणं गरजेचं आहे. बघा पाऊस बघा. आणि मी अजून कामावरतीच आहे. तर आपल्याला होणाऱ्या उशीर आपण जाणार एअरपोर्टला. तर तुम्हाला एअरपोर्टमध्ये तुम्हाला मी व्हिडिओ दाखवेल आपल्याला आजच्या या ब्लॉगमध्ये. तर आपण दिवसभरात कुठेच गेलो नाही आहे. तर आपण आता जाणार आहे एअरपोर्टला. तर बघा पाऊस पण खूप वाढलेला आहे. आपण जेव्हा जाल ना आपण एअरपोर्टला हायवेवरनं तर तुम्हाला बघायला भेटेल हायवेवरचं पण काय परिस्थिती आहे. तर आता पावसाचा जोर वाढला आहे पूर्ण. आणि बघा मी पूर्ण डिक्की खाली केली आहे. ती बघा
आपण पूर्ण डिक्की खाली केलेली आहे. तर आपल्याला बॅगा ठेवायच्या. आपण चाललो एअरपोर्टला पिकअप करायला, तर आपल्याला बॅगा ठेवायच्या म्हणून मी सर्व काढून ठेवले आहे. बघा सामान मी इथं पूर्ण काढून ठेवलेलं आहे. आणि पावसाचा जोर बघा ना, बघा बघा समोर बघा पावसाचा जोर बघा दिसतं लाईटीजवळ. तर आपण हायवे जाणार ना, हायवेला तर तुम्हाला हायवेची परिस्थिती दाखवतो. ट्रॅफिक तिथं जाम आहे काय रस्ता आपल्या खाली भेटला आहे तर तुम्हाला आपल्या ब्लॉकमध्ये बघायला भेटेल. तर चला आपण उशीर न करता आता आपण निघूया एअरपोर्टला जायला. आणि पाऊस बघा. मी आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे. आता मी बँडापासून ते खारपर्यंत राहिलो आहे. मला ट्रॅफिक लागला नाही आहे. आणि आता वाजले किती बघा, हे बघा 11:12 मी चाललो आहे एअरपोर्टला. तर आपल्याला तर रस्ता खाली भेटला आणि पाऊस जोरात चालूच आहे बघा. आपल्या गाडीचा वायपर चालू आहे. आता बघा पुढे आपल्याला ट्रॅफिक भेटते काय. जसं ट्रॅफिक भेटलं तर तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. बघा थोडी ट्रॅफिक भेटली पुढे मला बघा. ही बघा आपल्याला वाकोला ब्रिज चढायचं आहे ना, तिथे आपल्याला ट्रॅफिक भेटली बघा. तर चला आता आपण डायरेक्ट भेटूया एअरपोर्टला. आता आपण एअरपोर्टला भेटूया. पण ट्रॅफिक तर मला इथे भेटली आहे. आता ही ट्रॅफिक काय चालू राहणारच आहे. तर आपण डायरेक्ट भेटूया आता एअरपोर्टला. पाऊस एवढा वाढला आहे ना, समोर तर जास्त काय दिसतच नाही. तर आपण आता एअरपोर्ट साईडला आपण चाललो आहे. तर आपण हायवेला होतो. हा एअरपोर्टचा रस्ता आहे पूर्ण. हा पूर्ण रस्ता तर एअरपोर्टचा आहे. तर पुढे गाड्या तर चालत ना, तर गाड्या काय दिसत नव्हत्या कारण शिकार पाऊस पडत आहे. तर आपले जेवढे एकवाले आहे भाऊ ताई, त्यांनी पावसामध्ये गाडी एकदम सावकाश चालवावी, आपली काळजी घ्यावी. तर बघा पाऊस आहे. मला तर जरा पुढचं काय जास्त दिसत नाही आहे बघा. तरी पण मी आपलं एक सावकाश चाललो आहे. माझी स्पीड पण बघा किती कमी स्पीड आहे. रस्ता पुन्हा खाली आहे. हा एअरपोर्ट जातो रस्ता ना, तर पुन्हा खाली आहे. तरी पण मी एकदम सावकाश चाललो आहे कारण समोरचं काहीच जास्त दिसत नाही बघा. आणि आजचा पावसाचा पहिला दिवस आहे आणि पूर्ण त्याने धुवून काढलं आज मुंबईला. खरंच लोक आरतून वाट बघत पावसाची. पण सकाळपासून जो पाऊस पडतो आहे, पण त्याने तो जे 7 ते 8 वाजता त्यांनी जोर घेतला पावसाचा एकदम वाढायला बघा. आणि आता वाजले आहे 11:30. आणि आता मी एअरपोर्टला पोहोचेल. मला 2-3 मिनिटं लागले एअरपोर्टला पोचायला. तरी आपण सावकाश आपण एअरपोर्टला पोचणार आहे. मी एअरपोर्टला पोचलो आहे पार्किंगमध्ये. हा पार्किंग लॉट आहे पूर्ण. पण आपल्याला पार्किंगमधून आपल्याला पिकअप करायचं आहे. तर आता आपण आता पोचलेलं आहे एअरपोर्ट साईडला. आपण पहिलं तर पिकअप करूया. बघा पूर्ण पार्किंग आहे. एअरपोर्टची पूर्ण पार्किंग आहे. पिकअप पॉईंट हा पूर्ण पिकअप पॉईंट आहे. वरती पंखे बघा कसे मोठे. आपण आता आलो पिकअपला. डॉगी बघा डॉगी. आपण आलो इथं पिकअप करायला. हा बघा दुसरा पण डॉगी आला बघा. हे बघा हा एक डॉगी आहे बघा. आणि मोठी स्क्रीन लावली बघा मोठी एकदम. तर आपण आता आलो इथं पिकअपला. आपण इंटरनॅशनल एअरपोर्टला आलेलो आहे अंधेरीला. आणि वरती बघा आपले छत्रपती शिवाजी महाराज स्टॅच्यू आहे बघा. ते सुंदर आपला स्टॅच्यू बघा छत्रपती शिवाजी महाराज. बिल्डिंगमध्ये आलो आहे. आपण गेलेलो एअरपोर्टला. तर एअरपोर्टला पण जाऊन आलो. तर बघा आपण जे सामान काढलेलं ना गाडीमध्ये सर्व तसंच परत ठेवलं आहे. तर आपण यात बॅगा ठेवलेलं ना. तर चला आपण आता बंद करूया. आणि तुम्हाला माहिती आता वाजले आहे 12:20. रात्रीचे 12:20 वाजले तरी जोरात पाऊस चालू आहे. तर चला आपण आता जाऊया. म्हणजे आपला रिक्षा भेटते काय. रिक्षा भेटल्यानंतर आपण घरी जाऊया आणि आपण आपला व्हिडिओ आपला